नमस्कार मित्रांनो, तर स्वागत आहे माझ्या नितेश ब्लॉग चॅनलमध्ये। आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे माझ्या गावातील म्हणजेच निवेंदी गावातील शिमगा उत्सव। तर तुम्ही हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा। व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर करा आणि लाईक करायला विसरू नका। तर मित्रांनो, मी पोहोचलो आता माडाच्या मिरवणुकीच्या सोहळ्याची इथे, म्हणजेच माड आहे आता काण्याच्या चक्कीच्या जवळच, म्हणजे साणेजवळच आहे। आणि ते सुरत देखील भेटला होता, सोबत थोडा फिरवलं वगैरे, त्याला आईस्क्रीम वगैरे दिला आणि थोडा खेळत होता, नाचत होता। तर मित्रांनो, तुम्हाला देखील या व्हिडिओमध्ये माडाला कशी चढाओढ असते हे पाहायला मिळणार आहे। तुम्ही देखील मला कमेंट बॉक्समध्ये सांगा। सांगू भाऊ कायला गारण बांधू नारळाचं तोरण, तुझ्या पालखीचं लागता खूर होते पावन माझे घर, पालखी सवे तुझे खेळ। तर मित्रांनो, आमची गावाची ग्रामदेवता भाऊकाई देवीचा शिमगा उत्सव, गावातील सगळी लोक मोठ्या संख्येने उपस्थित राहून हा उत्सव साजरा करत असतात। बघू शकता तुम्ही माझ्या पाठीमागे किती उत्साह आहे लोकांचा। तेजाचं सत्वाचं जल अमृत का शिंपडून, सांगू भाऊ कायला गारण। तर मित्रांनो, आता माड उभा करण्याचा टायमिंग झालाय। चला तर तुम्ही हा बघा माड कशा पद्धतीने उभा केला जातो। बघू शकता मित्रांनो, फायनली होम उभा राहिलेला आहे। सगळ्या लोकांचा जल्लोष आहे। चला तर आता सगळेजण पुन्हा जातील मंदिराकडे आणि तिकडून पालखी घेऊन पुन्हा आपल्या या सानेवरती येतील। तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता पालखीचं देखील आगमन झालेलं आहे। बघू शकता लोकांच्या मनामध्ये किती उत्साहाचं वातावरण आहे। आता लगेचच होमाची पूजा वगैरे केली जाईल, नंतर होम पेटवला जाईल, त्याच्यानंतर पालखी 5 फेऱ्या घालेल आणि नंतर बघू शकता तुम्ही लोकांची झुजाझूज किती असेल पालखी खिलवण्यासाठी। कारण गावातील सर्व लोक ह्या क्षणाची वर्षभर वाट पाहत असतात, म्हणजेच आपल्या गावाचा शिमगा। नक्की तुम्ही अनुभवा आपल्या निवेंदी गावाचा शिमगा। तुझ्या पालखीचं लागता खूर होते पावन माझे घर, पालखी सवे तुझे खेळगडी जणू दुधामध्ये साखर। आहे तुझ्या तेजाचं सत्वाचं जल अमृत का शिंपडून, सांगू भाऊ कायला गारण बांधू नारळाचं तोरण।
ह्या सजल्या पालखी मध्ये देव रवळनाथ शोभतो. आई सोमजाई चंडिका देवी गाव हात तुम्हा जोडतो. या सजल्या पालखीमध्ये देव रवळनाथ शोभतो. आई सोमजाई चंडिका देवी गाव हात तुम्हा जोडतो. ठेवलं गावास नावास एक बंधान गोवून. सांगू भाऊ काईला गारणन बांधू नारळाचं तोरण. 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 तुझ्या मानाचे मान करी 12 वाड्यांचे गावकरी. माहेर वाशिण भरते ओटी नामस्मरण अंतरी. तुझ्या मानाचे मान करी 12 वाड्यांचे गावकरी. माहेर तर तुम्ही इकडे बघू शकताय नारळ काढण्यासाठी एक प्रकारची कसरत केली जाते. जो होमामध्ये नारळ फेकला जातो तो प्रसाद म्हणून खाल्ला जातो. तो इथे सगळेजण काढतायत काट्याने वगैरे. अशी एक मजा असते आपल्या होमाच्या दिवशी. बांधू नारळाचं तोरण. सांगू भाऊ काईला गारणन बांधू नारळाचं तोरण. सांगू भाऊ काईला गारणन बांधू नारळाचं तोरण. सांगू भाऊ काईला ठेवून सांगू भाऊ काईला गारणन बांधू नारळाचं तोरण. 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 तर मित्रांनो आमची पालखी बसली आता सानेमध्ये. बघू शकताय लोकांची लाईन लागले पाया पडण्यासाठी. तुम्ही नक्की मला कमेंट बॉक्समध्ये सांगा आमचा शिमगा कसा वाटला आणि तुमच्या इकडे शिमगा कशा पद्धतीने करता हेही देखील मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर करा आणि लाईक करायला विसरू नका. माझ्या चॅनलला कोणी नवीन असेल तर सबस्क्राईब करा. भेटू एकदा नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.